16 सप्टेंबरच्या रात्री दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे समाजात मोठा संताप उसळला असून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। स्वर्गीय मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आहेत। 1995 साली त्यांचं निधन झालं होतं। त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्कमध्ये त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आलाय। हे पुतळ्याचं स्थान स्थानिक जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी विशेष महत्त्वाचं आहे। दरम्यान आज सकाळी 10:10 वाजेपर्यंत परिसरात सर्व काही सुरळीत आणि शांत होतं। हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आलंय। मात्र त्यानंतर कोणीतरी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना दिलेल्या माहितीतून समोर येतोय। सकाळी घटनास्थळी येताच शिवसैनिकांनी आणि स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात परिसराची साफसफाई सुरू केली। पुतळ्याभोवती असलेला लाल रंग पुसून टाकण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच मनसे प्रमुख राज ठाकरे घटनास्थळी दाखल झाले। त्यांचे सहाय्यक सचिन मोरे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि संपूर्ण घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगितला। याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती त्यांना मिळाली आणि त्यानंतर तत्काळ पोलीस आणि शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले। ही घटना फक्त एक अपमानजनक कृत्य नाही तर समाजातील एक मोठा प्रश्न बनून उभा राहिली आहे। मीनाताई ठाकरे यांचं योगदान आणि स्थान मोठं असून त्यांच्यावर अशी कारवाई होणं त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। अनेक राजकीय पक्षही या प्रकरणाला महत्त्व देत पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी होतीये। सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी कोण आहे आणि त्यामागची कारणं काय आहे हे लवकरच उघड होण्याची शक्यता आहे।